presentation and good morning. जिजामाता वर्सेस विद्या बालन. जिजामाताबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आणि आपल्या जेवढं स्वराज्य स्थापन झालं ना त्याचा सगळा पाया जिजामाताच आहे. आणि जिजामाता मला तरी असं वाटतं की जिजामाता सगळ्यांचा आदर्श असावा. आणि त्यांनी खूप मोठं म्हणजे असे त्या खूप मोठ्या हस्ती आहेत. आपल्याला कोणी ओळखणार नाही पण त्यांना 4000 किंवा 5000 वर्षानंतरही त्यांना त्या सगळ्यांच्या मनात जिवंत असतील. त्या सगळ्यांच्या मनावर राज्य करतात म्हणजे असं नाही करायचं की कोणाला आपला गुलाम बनवून ठेवायचं किंवा त्याला काम सांगून म्हणजे असं गुलामासारखं नाही वागायचं. जिजामातांसारखं सगळ्यांच्या मनावर राज्य करायचं आणि अशी काहीतरी कामगिरी करायची की सगळ्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. जिजामाता यांनी शिवाजी महाराजांनाही चांगले संस्कार दिले आणि संभाजी महाराजांवरही चांगले संस्कार केले. त्यांनी स्वराज्य स्थापन कसं करायचं, परत महिलांचा आदर कसा करायचा तेही शिकवलं शिवाजी महाराजांना. आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं तर खूप काही आहे बट आणि विद्या बालनकडनं शिकण्यासारखं तर खूप काही नाही आहे आणि तिच्याबद्दल बोलण्यासारखं पण काही नाही आहे. ती चांगली ॲक्ट्रेस आहे बट तिच्याकडून आपण आदर्श नाही घेऊ शकत. मग आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला विद्या बालनसारखं व्हायचं का जिजामातांसारखं व्हायचं. म्हणून फक्त रीलमधली हिरोईन आहे आणि ते फक्त रिअलमधली हिरोईन. छत्रपती संभाजी महाराज वर्सेस सलमान खान. संभाजी महाराज ते म्हणजे ते हिंदूचं म्हणजे एक देव आणि मराठ्यांच्या मनामनात असणारे शंभू महाराज. आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य स्थापन केलं. त्यांना ते स्वराज्य कसं वाचवायचं किंवा त्याचं कसं सांभाळ करायचा, त्याचं रक्षण कसं करायचं हे संभाजी महाराजांनी केलं. संभाजी महाराजांनी आपलं स्वराज्य त्यांची काळजी न करता त्याचं रक्षण केलं. परत त्यांना कैद केल्यानंतर तरीही ते स्वतःला कमजोर न बनवता त्यांनी स्वराज्य घडवलं वगैरे. सलमान खान इज बेस्ट ॲक्ट्रेस अँड तो खूप भारी हिरो आहे. खूप भारी हिरो आहे म्हणजे त्यात तो पण वाईट नाही आहे. तोही गरीब गरजू लोकांची मदत करतो बट त्याचं व्यक्तिमत्व संभाजी महाराजांनी एवढं मोठं नाही आहे ना. म्हणून तो फक्त हिरो आहे फिल्म, रील अँड ॲक्टिंगमध्ये. आणि संभाजी महाराज हे रिअलमधले हिरो आहे. हिस्ट्री वर्सेस प्रेझेंट. हिस्ट्री म्हणजे इतिहास. हिस्ट्री म्हणजे जरी आपण आता 400-500 वर्षानंतरही रायगडला आपण ओळखतो. आणि रायगड हिस्ट्री म्हणजे इतिहास. जरी आपण नसलो ना तरी हिस्ट्री वर्षानुवर्ष जिवंत राहणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण जर प्रेझेंटमधल्या बिल्डिंग्स घेतल्या तर ते आपल्याला माहीत नसते ना तो कुठं असलं. आपल्याला त्याचा ॲड्रेस विचारत जावं लागतं. आणि आपल्या हिस्टॉरिकल फोर्ट असतील, टेम्पल्स असतील, नॅचरल थिंग्स असतील
त्यांच्याबद्दल आपल्याला कोणाला विचारायची गरज नसते, कारण की ते ऑलरेडी माहीत असतं ना ते पुढे आहेत. आणि हिस्टॉरिकल प्लेसेस पाहायला पण किती भारी वाटतं ना, कारण की त्याच्या मागं काहीतरी अर्थ दडलेला असतो. आणि जर रायगडच्या मागचा अर्थ जर ऐकला किंवा म्हणजे वाचलं तरी आपल्याला अक्षरशः अंगावर काटा येतो. आणि जर आत्ताच्या बिल्डिंग गृहीत धरल्या तर त्यांना पण लिमिटेशन्स लागू असते का 50 वर्षापर्यंतच राहतील, ते कधी पडतील याचा भरोसा पण नसतो. आणि रायगड किती वर्ष झालं तसंच आहे. आणि किती किती 400-500 किती जरी वर्ष झाले ना तरी त्याला कोणीही ओळखणार. कारण आणखीन फोर्ट असतील, परत काही आजोबे असतील, परत हिस्ट्रीमध्ये कोणतीही गोष्ट असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्याला कोणीही ओळखणार. आणि प्रेझेंटमधल्या बिल्डिंग्स वगैरे, परत आताचे व्यक्ती असतील काही असेल तर त्यांना जास्त कोणी नाही ओळखणार ना. थँक्यू. येस, ओके, थँक्यू. आणि साक्षी महादेव सापुरे, मी 11वी 12वीत शिकते. आता मी शुभम कॉम्प्युटर्समध्ये 6 मंथचा कोर्स लावला. सो माझा आधी कॉन्फिडन्स खूप लो होता आणि इथं आल्यानंतर वाढला, बट थोडीशी भीती वाटते. आणि सर खूप भारी मोटिवेट पण करते. अँड फ्युचरमध्ये काय करावं, काय इम्पॉर्टंट आहे ते पण सांगते. देन थँक्यू. ओके, थँक्यू.